नमस्कार, माझं पाकघर चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट आंब्याचं लोणचं, ज्याला उन्हाळ्याची गरज नाही आहे। ज्यांना वर्षभर टिकणारी लोणच्याची रेसिपी जमत नाही त्यांच्यासाठी ही झटपट रेसिपी आहे। तर चला बघूया। तिळाचं तेल, 1 चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या, ही काळी वेलची, ही दालचिनी, 12 लवंगा, 18 मिरी, बडीशोप, शहाजिरे, हा ओवा, ही जावित्री, मेथी, तेजपत्ता, लसूण टाकला आहे, ही कलोंजी, कांद्याचं बी, थोडं लसूण परतून घेत आहे। आता आपण यामध्ये हिंग, हळद, मीठ आणि मोहरीची डाळ टाकून घेऊ। थोडी मिरची पावडर। आता हे छान परतून झालं आहे। आपण एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊ। आता सेम भांड्यामध्ये 4-5 स्पून आपण तिळाचे तेल घेऊ। त्याच्यामध्ये कैरीच्या सगळ्या फोडी टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। कैरी भरपूर परतून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, जे आपल्याला लोणचं टिकण्यासाठी मदत करेल। थोडा वेळ शिजायला ठेवू। मी हे तेलामध्ये छान तळून घेतलं आहे। याच्यातलं जे काही मॉइश्चर असेल पाणी ते निघून जाईल। तर खार टाकत आहे। आता मी मसाला टाकत आहे जो आपण तळून घेतला आहे आधी। हे बघा तयार झालं आहे आपले हे झटपट घरगुती हिरव्या कैरीचे लोणचे। त्याला जरा छान गॅस बंद केल्यानंतर जरा चांगलं मोरू द्या तासभर, मग खायला घ्या। आताही घेतलं तरी काय हरकत नाही, पण नंतर चव जरा वाढेल त्याची। आता आपलं लोणचं थंड झालं आहे। आपण याला पॅक बंद काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ। हे लोणचं खूप सोप्या पद्धतीने बनवलं आहे आणि खूप चविष्ट बनलं आहे। तुम्ही नक्की घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।